नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नॉलेज हब. चॅनलवर पहिल्यांदा असताल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण याच्यावरती सारखे अपडेट देत आहोत RT ॲडमिशन विषयी. तर मित्रांनो, आज आपल्याला माहिती आहे की 8 तारखेला शेवटचा दिवस होता आणि या दिवशी सगळे ॲडमिशनची प्रोसेस जी फर्स्ट राऊंडची आहे, जे रेग्युलर सिलेक्शन यादीमधले विद्यार्थी आहेत त्यांचे कंप्लीट झालेले असून त्याच्यावरती मागच्या 2 ते 3 दिवसात पोर्टलवरती अपडेशनची प्रोसेस चालू आहे. तर मला माहिती आहे की बरेच जे पालक आहेत ज्यांची मुलं वेटिंग लिस्टमध्ये आहेत ते फार आतुरतेने वाट बघत आहेत की जी प्रतीक्षा यादी आहे ती कधी लागणार आहे किंवा कधी चालू होणार आहे किंवा कधी यादी अपलोड होणार आहे पोर्टलवरती. तर आज 12 तारीख, आज सोमवारचा दिवस आहे, आज वर्किंग डे आहे. शनिवारी पण वर्किंग डे होता आणि रविवारी सुट्टी होती. तर शनिवारी काही ॲडमिशन्सचे जे पेंडिंग कामं होते ती चालू होती, रविवारची सुट्टी होती. आज देखील अपडेशनचं काम चालू आहे. ही जी लिस्ट आहे ती अपडेशनचं काम वेबसाईटवरती चालू आहे. त्यामुळे आज ही यादी वेबसाईटवरती प्रसिद्ध होणार नसून जर अपडेशनचं काम आज पूर्ण झालं तर ही आपल्याला यादी उद्या प्रसिद्ध होताना दिसणार आहे किंवा लयत लय परवा होणार आहे. पण आज यादी प्रसिद्ध होणार नाही, कारण बरेच पालक जे आहेत ते सतत मला वाटतं वेबसाईटवर जाऊन चेक करत आहेत, जी चांगली गोष्ट आहे. मी तर सजेस्ट करेल तुम्ही आज देखील तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये जाऊन चेक करणं फार गरजेचं आहे. पण आज तुम्ही जर वारंवार तुम्हाला हे वाटत असेल की यादी कधी लागणार आहे तर मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो आहे की यादी आज लागणार नाही आहे. अपडेशनचं काम चालू आहे. यादी जेव्हा लागेल तेव्हा मी तुम्हाला सर्वात पहिले आपल्या या चॅनलवर कळवेल. त्यामुळे मी सतत सांगतो आहे तुम्हाला चॅनलवर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर अपडेट राहा. कारण तुम्हाला काही गोष्टी ज्या म्हणजे संभ्रमात असतात त्या तुम्हाला कळतात की आज यादी लागणार आहे की नाही लागणार किंवा काय पुढचे देखील जे अपडेट्स असतात ॲडमिशनचे किंवा वेटिंग लिस्टचे ते आपण या चॅनलवर सतत टाकत आहोत. तर अपडेट्स येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं. तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य की आज खूप वाट बघत बसू नका. आज काही उपयोग होणार नाही आहे. फक्त तुम्ही दिवसातनं 1, 2 ते 3 वेळेस तुमच्या पाल्याचा ॲप्लिकेशन वाईज डिटेल्समध्ये नंबर जाऊन चेक करू शकता. पण आता यादी पोर्टलवरती प्रसिद्ध झाली आहेत. कोणते लोक किती शाळेत किती वेकन्सी आहेत हे तुम्हाला आज क्लिअरपणे कळेल. त्यामुळे कसं आहे की तुम्हाला क्लिअरिटी येईल की आपल्या मुलाचा नंबर हा आता सेकंड राऊंडमध्ये येणार आहे का नाही येणार आहे. कारण कसं होतं की आत्तापर्यंत अपडेशनचे कामं चालू होते. बरेच पालक मला विचारत होते की शनिवारी पण ॲडमिशन होत आहेत, हा आकडा रविवारी पण चेंज होतो आहे, शनिवारी पण चेंज होतं आहे, म्हणजे ॲडमिशन होत आहेत का. तर पोर्टलवर हे अपडेट करायला काही वेळ लागत असतो, तांत्रिक गोष्टी असतात. त्यामुळं ते तुम्हाला ॲप्लिकेशन्सचे नंबर वाढताना दिसत होते. आता 60,000च्या आसपास ॲप्लिकेशन्स टोटल कन्फर्म झालेले आहेत आणि आत्ता तुम्हाला राईट टाईम आहे की तुम्हाला नाही का लिस्ट ऑफ स्कूलमध्ये किती बघायचं आहे की किती वॅकन्सी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिटेडमध्ये जाऊन हे बघायचं आहे की आता तुमच्या ज्या मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन झालं आहे, जिथं वेटिंग लिस्टमध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आता तुमच्या वेकन्सी किती राहिल्यात. आता समजा मी जसं सांगितलं लास्ट टाईम पर एखाद्या शाळेत 30 वेकन्सी आहेत RTच्या. त्याच्यापैकी जर तुमच्या त्या शाळेत 18 वॅकन्सी RT मार्फत भरल्या गेल्या आहेत तर 12 वेकन्सी रिकाम्या आहेत. तर ज्यांचे नंबर पहिल्या 12मध्ये त्यांनी तर 100% डॉक्युमेंट्स रेडी ठेवले पाहिजे आणि त्याच्यानंतरचे पण जे नंबर आहेत जसं 13, 14, 15, 16 झालं त्यांनीसुद्धा त्यांचे डॉक्युमेंट रेडी ठेवले पाहिजे. कारण जर या 12मधले देखील काही ॲडमिशन्स कॅन्सल झाले काही डॉक्युमेंट्स नसल्यामुळे तर तुम्हाला देखील चान्स भेटणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे
तुम्ही देखील आता हे पाहू शकता की पोर्टलवर परिस्थिती काय आहे आणि जागेचे अपडेट्स काय आहेत. जर 0 जागा असेल तर काहीच उपयोग नाही आहे, मग तुमचा प्रश्न संपलेला. पण त्या शाळेत बऱ्याच वॅकन्सी रिकाम्या आहेत अजून, त्यामुळे भरपूर लोकांना चान्स आहे अजून पण. तर तुम्ही सतत अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वारंवार तुम्हाला जशी आपल्याला काय अपडेट येईल ही अपडेट तुमच्यासोबत शेअर करू. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.